नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी खात्रीने सांगते, यापूर्वी अशा प्रकारे दह्यातील शेवग्याची भाजी तुम्ही कधीच केली नसेल. करायला अतिशय सोपी आहे, पण चवीला एवढा चमचमीत आहे ना की पुन्हा पुन्हा तुम्ही हा शेवगा सतत कराल. ही भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत. तर यावेळेला आपण शेवग्याची मस्तपैकी घट्टसर आणि दाटसर अशी छानपैकी भाजी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्थातच आज आपण शेवग्याची सुकी भाजी बघणार आहोत आणि तीही माझ्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही जर शेवग्याची भाजी कराल ना तर याला अजिबात वाटण्याची सुद्धा गरज लागणार नाही आणि भरपूर मसालेदार अशी ही भाजी आपली चमचमीत आणि स्वादिष्ट अशी तयार होणार आहे. आणि अशा वेळेला शेवगा जर महाग जरी असला ना तरी तुम्ही आवर्जून पुन्हा पुन्हा ही भाजी कराल, अशी छान चटपटीने चमचमीत आपली भाजी तयार होणार आहे. आणि पाहुणे मंडळी आल्यावर अगदी मटण आणि चिकनला सुद्धा पाठी पाडतील अशी छान आपली भाजी तयार होणार आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये शेवग्याची भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला शेवगा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 4 लहान साईजच्या शेवगा घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवग्याच्या शेंगा ज्याप्रमाणे आपल्याला लहान मोठ्या पाहिजेत त्या प्रकारे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तसेच शेवग्याच्या शेंगा कापून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या ज्या शिरा आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगांची सालं आणि ज्या शिरा आहेत ना त्या व्यवस्थित काढल्यात ना तर मग शेवग्याचा भाजीमध्ये कडसरपणा राहत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगाच्या साला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजेच त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या भाजीला कडसरपणा येथे येणार नाही. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या शेवग्याच्या शेरा आणि शिरा काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला एका पाण्यातून ह्या स्वच्छ धुवून काढायचे आहेत. तर आपण त्या शेवग्याच्या शेंगा पाण्यातून स्वच्छ अशा धुवून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच स्वादिष्ट, खमंग आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. आता या ठिकाणी आपल्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा या धुवून झालेल्या आहेत. आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि पातेल्यामध्ये घालून घेतले आहेत. आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय, त्यामुळे आपल्या शेंगांना छान अशी चव येईल आणि मीठ सुद्धा लागलं जाईल. तसेच शेंगांचा जो कडसरपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. आता ह्या शेवगा आपल्याला 5 मिनिटांसाठी गॅसवर उकळवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर ही भाजी करण्यासाठी या ठिकाणी मी 2 कांदे घेतलेले आहेत. तर ही भाजी सुकी करण्यासाठी आपल्याला हे 2 कांदे अगदी पुरेसे आहेत. 2 कांद्याने सुद्धा आपला हा जो शेवगा आहे तो मस्तपैकी मसालेदार हा तयार होणार आहे. सगळ्यात पहिले मी कांद्याची सालं ही काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला जेवढा बारीक कापता येईल तेवढा आपल्याला बारीक असा कांदा कापून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी सुरीच्या सहाय्याने हा कांदा जेवढा बारीक कापून घेता येईल तेवढा कापून घेत आहे. तुम्हाला जर चॉपरचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा येथे करू शकता. तर अशा प्रकारे मी सर्व कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा कापत असताना आपल्याला त्याचा जो पाठचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. आता या भाजीसाठी पुढे आपल्याला जे लागणार आहे ते टोमॅटो. तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे एकच मोठा टोमॅटो असेल तर तो सुद्धा येथे चालणार आहे. तर मी या ठिकाणी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचा जो वरचा देठाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे. आणि जेवढं टोमॅटो आपल्याला बारीक कापून घेता येईल तेवढे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत. तर आपण टोमॅटो सुद्धा कांद्याप्रमाणे बारीक कापून घेऊया. जेवढा तुम्ही टोमॅटो बारीक कापाल ना तेवढा तो लवकर शिजला जाईल आणि आपली ग्रेव्ही सुद्धा खूप छान अशी तयार व्हायला मदत होईल. त्यामुळे जेवढा बारीक कापून घेता येईल तेवढा आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला जेवढा बारीक कापून घेता येईल तेवढा सगळा आपण टोमॅटो सुद्धा कापून घेतलेला आहे. आता आपण हे एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीची जे काही तयारी करायची आहे ती करून घेऊया. आता या ठिकाणी मी मुठभर एवढी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. मी येथे तुम्हाला थोडक्यात गोष्टी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती क्वांटिटीमध्ये आपण हे पदार्थ घेतलेले आहेत. डायरेक्ट कढईमध्ये कांदा टाकताना किंवा टोमॅटो टाकताना दाखवलं ना की अंदाज येत नाही की आपण एक्झॅक्ट किती प्रमाण घेतले. त्यामुळे हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवले आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपल्याला भरपूर सारं लसूण घ्यायचं आहे आणि हे लसूण आपल्याला खलबत्त्यामध्येच ठेचून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे काय होणार आहे, त्याचा जो अरोमा आहे ना लसणाचा तो छान असा आपल्या सगळ्या भाजीला येणार आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो हा खलबत्त्यामध्येच ठेचून घ्यायचा आहे लसूण. थोडक्यात काय आहे, चिरून न घेता आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी ठेचून घेतलेले जे लसूण आहे ते आपण चॉपिंग पॅडवर काढून घेऊया. तसेच आपल्याला भाजीच्या फोडणीसाठी येथे कढीपत्ता सुद्धा लागणार आहे. तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आणि तो सुद्धा चॉपिंग पॅडवर ठेवून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय. तर मी येथे 7 ते 8 पळ्या लहान एवढं तेल घेतलेलं आहे. जे आपल्याला चमचमीत आणि चटपटीत बनवायचे त्यासाठी थोडं जास्तच तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मोहरी तडतडल्याचा आवाज येतच आहे
आता छान मोहरी तडतडलेली आहे. आता आपण यामध्ये जिरं घालून घेऊया. आता जिरा आणि मोहरी घातल्यानंतर लगेचच आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढऱ्या तिळामुळे शेवग्याला चवसुद्धा छान येते आणि पौष्टिकसुद्धा असतो. आता कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे आणि आपण ठेचून घेतलेलं लसूणसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे. शेवगा हा शरीराला अत्यंत पौष्टिक असा असतो, त्यामुळे सगळ्यांनीच आवर्जून ही भाजी खाल्ली पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाजी बनवाल ना, खरंच बोटं चुपून नक्कीच खाल, एवढी छान अशी भाजी तयार होते. आता आपण ह्यामध्ये हिंगसुद्धा घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान असं पळीच्या साह्याने ढवळून घेऊया. बारीक चिरून घेतलेला कांदा तो यामध्ये घालून घेऊया आणि कांद्याला छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. म्हणजेच कांदा आपला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला पटकन शिजण्यासाठी मी येथे थोडंसं मीठ घालून घेत आहे. असं मीठ घातल्यामुळे काय होतं, आपला कांदा हा लवकर सॉफ्ट होणार आहे आणि लगेचच शिजला जाणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी कांदा छान शिजलेला आहे, छान मऊसूत झालेला आहे आणि ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे. आता आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला दह्यातला शेवगा करायचा आहे, तर या ठिकाणी दही सुद्धा आपण ऍड करणार आहोत. दही किती वापरायचं, कसं वापरायचं आणि तसेच टोमॅटो आपण जर 2 घेतले तर आपण दह्याचे प्रमाण किती घ्यायचे हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. यामध्ये आपल्या भाजीला छान अजून अरोमा येण्यासाठी मी येथे तेलामध्येच फोडणीला थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. म्हणजे काय आहे, आपल्या भाजीला अजून छान चव येईल. तर आपण ही कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी परतवून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असा मिळून येईपर्यंत आपल्याला हे तेलावर छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, जेवढा कांद्याला आणि टोमॅटोला छान स्मूथनेस येईल ना, तेवढी आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान तयार होणार आहे. तुम्ही या ठिकाणी वाफेवर झाकणसुद्धा ठेवू शकता, पण या ठिकाणी वाफेवर झाकण न ठेवताच आपला टोमॅटो आणि कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया. तर सगळ्यात पहिले मी येथे हळद घालून घेतलेली आहे आणि हळद घालून झाल्यानंतर मी आमच्याकडचा जो आगरी मसाला आहे तो सुद्धा घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तो घातलात तरी चालणार आहे. तसेच या ठिकाणी मी घरगुती तयार केलेला गरम मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे. आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले हे तेलावर छान असे आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण अगदी बेसिक जे घरचे मसाले आहेत तेच वापरलेले आहेत. तुम्ही बघतच असाल आपल्या या मसाल्याला सुद्धा छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि रंग सुद्धा आलेला आहे. मसाले अजून छान तरी येण्यासाठी आपण यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. तर तुम्ही येथे बघू शकता सगळ्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे साईडने आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे. आता यावेळेला तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला वगैरे ऍड करू शकता, पण काय आहे, आपण ऑलरेडी त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि यापुढे दही सुद्धा वापरणार आहोत. त्यामुळे आपल्या भाजीची चव बदलू शकते आणि भाजी जास्त आंबट होऊ शकते. तर या ठिकाणी अगदी मी 2 ते 2.5 चमचेच दह्याचे घालून घेतलेले आहेत. शेंगांचा कडसर आणि उग्रसपणा जाण्यासाठी थोडं गूळ सुद्धा घालून घेतलेला आहे. आता पुन्हा हे सगळे आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण दही घालतो ना, त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. जर तुम्ही लो फ्लेमवर दही घातलात ना तर ते फुटू शकतं. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि दही हे आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जास्त आंबट सुद्धा दही घ्यायचं नाही आहे. तेल सुटेपर्यंत अगदी आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. आता आपण हा जो शिजवून घेतलेला शेवगा आहे तो अगदी 80% शिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी सुद्धा ठेवलेलं आहे. आता ते सगळं आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. म्हणजे काय आहे, शेवग्यांमध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो अगदी छान असा मुरला जाईल आणि शिजला जाईल. त्यामुळे शेवग्याला चव सुद्धा खूप छान येणार आहे. चवीपुरते मीठ घालून घेऊया. ऑलरेडी आपण शेवग्यांमध्ये सुद्धा थोडं मीठ घातलेलं आणि कांदा शिजताना सुद्धा थोडं मीठ घातलेलं, तर मीठ हे बेथानेच घालायचं आहे. आता हा मसाला शेवग्याच्या आतमध्ये छान असा मुरण्यासाठी आपण यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या या शेवग्याला मस्तपैकी तेलाची छान तरी आलेली आहे आणि भाजीचं जे टेक्स्चर आणि जो कलर आहे ना तो खरंच खूपच ऑसम हा कलर आलेला आहे. आता आपण मुठभर जी कापून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा यावर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी बोटं चाटून पुसून खाल एवढी छान खमंग आपली येथे शेवग्याची चमचमीत चटपटीत आणि खमंग अशी आपली भाजी तयार झालेली आहे. टेक्स्चर तर खूपच छान दिसत आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. थोडेसे यावर आपण सफेद तीळ घालून घेऊया म्हणजे आपली डिश अजून छान दिसेल. तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. खरंच खूपच छान अशी ही भाजी तयार होते. तसेच भातासोबत सुद्धा खूप छान अशी ही भाजी लागते.
तसेच शारीरिक दृष्ट्या शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि अशा प्रकारे आपण जर भाजी केली तर नक्कीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही भाजी खूप अशी आवडणार आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.